ओम साईराम मंदिर विभाग संचालक श्री साई साई मंडळ विभाग पालखी सोहळ्याचं आता 14 दिवस इगतपुरी टाकेगाव गोटी इथे आहे. आज आपल्या पालखीला भेट देण्यासाठी लालबागचे साई भक्त त्याचप्रमाणे साई भजनामध्ये ज्यांचा नाव आदराने घेतला होता असे सच्चिदानंद अप्पा आपल्या इथे पालखीला भेट देण्यास आलेले आहेत. साई साई मंडळामध्ये त्यांचा आपण बाबांचा प्रसाद देऊन स्वागत करणार आहोत. आपले कार्यकारी सदस्य किरण राव त्यांना शाही श्रीपाद देऊन त्यांचा सत्कार करते. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले साई भक्त नितीन प्रभू यांनाही बाबांचा प्रसाद शाही आपले पालखी व्यवस्थापक मंगेश पाटील अर्पण करतील. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साई भक्त अभय कुमार यांना शाही आपले साई भक्त तसेच विधानला ज्यांनी महाकाली मंदिर मोठं बांधलेलं आहे अशी साई भक्त मनीष राऊत. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मी आपण आपल्या सर्व साई भक्तांतर्फे पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपला पालखी सोहळा आणि आता जे 5 वर्ष चालू आहे त्याबद्दल 2 शब्द सांगावे. ओम साईराम. सर्वप्रथम सर्व पदयात्री साई भक्तांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. साई सावली ही माझ्यासाठी म्हणजे पालखी नाही. त्याला सांगतो की आनंदाने साई सावलीत बसत होतो पूर्वी ज्यावेळेस हेच गाव ज्यावेळेस मी चालत होतो पालखी त्यावेळेस मी आनंदाने साई सावलीत बसायचो. त्यांच्याबरोबर काही वेळ काढायचो. माझ्यासाठी नवीन नाही आहे. मी विरारला काही वेळा आलो. विरारचं मंदिर काय होतं आधी हे मला माहिती आहे. विरार म्हणजे माझं एक मनातली देऊळ म्हणतो ना. मूर्ती आपली छोटी आहे. विरारची मूर्ती एवढी मोठी आहे याला म्हणतो ना. छोटी मूर्ती बोलते का ती गाण्याने ऐकते का याला म्हणतो ना. आपल्या मंदिरातली विरारची मूर्ती छोटी आहे पण बोलते साक्षात बोलते. माझी प्रत्येक घराने ना तिथे गात होतो विरारला येऊन. त्यावेळेस मी फक्त आप्पा होतो. गाणी गायली पहिली आम्ही गायली साई पालखीची भजने दिवा हरी प्रकट झाला पायी शिरले तो सांगितला वगैरे वगैरे. आणि त्याच्याने बाबांनी पालखीचं काम काकांना सांगितलं तुम्ही पालखी चालवा यांना सांगितलं तुम्ही मला सांगितलं तुम्ही प्रचार करा. दासजी महाराजांसारखा आणि बाबांची जी गाणी बनवली त्या गाण्यावर पालखी चाललेली आहे. म्हणजे चालल्यासारखंच मी एक काम करतोय. मी आलो म्हणजे कशाला की आपण यावर्षी बाबा 17 दिवस पूर्ण होत आहे.
दासगण महाराजांनी जसा बाबांचा प्रचार केला कीर्तनाच्या माध्यमातून आणि आपल्याला शिर्डी दाखवली. इतिहास असा आहे की दासगण महाराज बाबांकडे कीर्तन करायची शिर्डीला. त्यांना इथे घेऊन आले मुंबईला आणि आपण सगळे मुंबईकर आता विरार मुंबईमध्येच आहे. आपण सगळे साई भक्त झालो त्यांचे उपकार आहे दासगण महाराजांचे. मग आम्ही असा विचार केला की आपण 1918 ला त्यावेळेस नव्हतो. 1918 ला आपण नव्हतो ज्यावेळेस बाबा गेले त्यावेळेस. मग आपण 2018 ला आहोत. मग आपण का नाही बाबांची सेवा करायची? बाबांची शताब्दी का नाही करायची? आजपर्यंत प्रत्येक साई भक्तांना अनुभव असेल की पालखी चालत गेल्यानंतर जी काही कामं आपली अटकलेली असतात ती तिथे घरी गेल्यानंतर पूर्ण होतात. कोणाचे लगेच होतात, कोणाला वेळ लागतो, पण बाबांनी श्रद्धा आणि सवय दिली आहे, आपली कामं जरूर होतात. म्हणून आपण एवढ्या लाखो संख्येने शिर्डीला कोणी चालत जातं, कोणी गाड्याने जातं. का तर बाबा सगळ्यांची गाणी ऐकतात. आणि मी असं म्हणतो, माझा अनुभव असा आहे की सगळ्या देवी देवतांनी वरती मीटिंग केली स्वर्गात आणि ठरवलं की आपला कोणतरी दूध पाठवायचा आणि तो लोकांची गाणी या युगामध्ये एक कॉम्प्युटरचं युग आहे त्याच्यामध्ये पाठवायचा. आणि त्यावेळेस त्यांनी सद्गुरू साईबाबांना पाठवलं आणि बाबांनी ते खरं करून दाखवलं. कधी कोणाला रामाचं रूप, कोणाला कृष्णाचं, कोणाला शंकराचं रूप दाखवलं, कोणाला विठ्ठलाचं रूप दाखवलं. आणि आजच्या तारखेला एक इन्स्टंट असा शब्द आहे की आता लगेच करा, लगेच खायला मिळेल. इन्स्टंट देव कोणी असेल तर ते सद्गुरू साईनाथ महाराज शिर्डीचे. तुम्ही आता मला 2 हात जोडून तुम्ही घरी जाईपर्यंत तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात. मग आपण बाबांकडे जातो. जर आपण बाबांकडे जातो आणि आपल्या इच्छा पूर्ण होत असतात तर आतापर्यंत बाबांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आता वेळ आलेली आहे बाबांसाठी आपण करूया. म्हणून साई शताब्दी वर्ष म्हणून आपण मुंबईला दादरला शिवाजी पार्क येथे 13, 14, 15 ऑक्टोबर रोजी बाबांच्या पालख्या, बाबांचं पोथीपारायण, बाबांचा भंडारा आणि बाबांच्या 4 आरत्या असा 3 दिवसाचा संकल्प सोडलेला आहे. त्याच्यात वेगवेगळी कामं असतील वेगवेगळी, पण ही जी कामं सांगितली पारायण, पालख्या आणि बाबांच्या आरत्या वगैरे भंडारा ही मुख्य कार्य आहे. ही जर कार्य होत नाही तर संमेलन पूर्ण होत नाही असं आपण समजतो आणि ते झालं पाहिजे. तर प्रत्येक पदयात्रेला काल आपण 23 पालख्या केल्या आणि आज जवळजवळ 6 पालख्या केलेल्या आहेत. आपल्याकडे एखाद दुसरी पालखी असेल फक्त मोठी मागे, तर सगळ्यांना हाच मेसेज देत आलोय की हे एकट्याचं कोणाचं काम नाही आहे. बाबांचं काम असं भव्य दिव्य झालं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आतापर्यंत बाबांनी आपल्यासाठी केलं आहे, आता वेळ आली आहे आपण सगळे मिळून बाबांसाठी काहीतरी करू. माझा मुलगा 3018 ला असेल की नसेल, पण आपण तर सर्व 2018 ला तर आहोत. 1918चं दुःख करू नका, पण 2018 ला बाबांसाठी करा. आपल्या नशिबी शताब्दी तर आलेली आहे, तर आपल्या सद्गुरूंचं कार्य हे आपण सगळे एकत्र येऊन करू. तसं मी विरारला पण येणार आहे ऑक्टोबरच्या आधी आणि तुम्हाला सगळे आपण बसून तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. आता खरं तर ही जी पालखी निघणार आहे ना तिथे त्यावेळेस 13, 14, 15 ला एक दिवस पालखी आहे. त्यावेळेस आपण सिद्धिविनायक दादरला मंदिर आहे तिथून पालखी काढणार आहोत. आणि या वर्षाची थीम अशी ठेवलेली आहे की आधी स्वामींची पालखी असेल, अक्कलकोट स्वामींची, त्याच्यानंतर शेगावी श्री गजानन महाराज यांची पालखी असेल, त्यानंतर सद्गुरू साईनाथांची पालखी असेल
आणि त्या पालखीच्या मागे जेवढे पदयात्री आहेत त्यांच्या पालख्या तुम्ही स्वतः आणल्या तर त्या पण मागे असेल आणि आपण असा भव्य दिव्य पालखी सोहळा करणार आहोत की जगातले लोक बघतील की सद्गुरू साईनाथ महाराजांची आपण मुंबईकर कसे सेवा करतो आणि हे आपण करू शकतो फक्त आपण सगळे एकत्र आलो तर. आणि यासाठी मी तुम्हाला हा मेसेज द्यायला आलोय. बाबांना तर सकाळीच दिलेला आहे समाधी मंदिरात की बाबा शताब्दी वर्ष करतो आम्ही आणि आम्ही करत नाही तुमच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळे एकत्र येऊन शताब्दी वर्ष करतो. त्याच्यामध्ये सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला येईल ऑक्टोबरच्या आधी आणि आपण सगळे पदयात्री बसून चर्चा करू. तुम्हाला काय सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवू शकता की आपण त्याच्यात काय बदल करू शकतो. भंडारा सुद्धा महाभंडारा करूया आणि याच्यामध्ये आपण फक्त मुंबईकर नाही, हैदराबादचे लोक येणार आहेत, दिल्लीचे लोक येणार आहेत, मद्रासचे येणार आहेत, त्यांनी गोव्याचे सुद्धा येणार आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर एवढा भव्य दिव्य कार्यक्रम करताय तर आम्ही सुद्धा येणं लागतो. जर आम्ही गोव्यावरून किंवा दिल्लीवरून शिर्डीला येतो तर आम्ही दिल्लीवरून मुंबईला का नाही येणार. त्यांनी सांगितलं आम्ही जरूर येऊ. मुंबईच्या सगळ्या साई भक्तांच्या मनामनात बाबा आहे आणि घराघरात बाबा आहे. आणि मी तर ना जेवढ्या पालख्या निघाल्या आहेत ना त्या सगळ्या पालख्यांमध्ये मी आहे. गाणी वाजतायत ना आल्यावर घेऊन वगैरे वगैरे सगळी गाणी वाजतायत ना म्हणजे मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. तर तुमचा पुढचा प्रवास सुखरूप हो. बाबा तुम्हाला तुमच्या इच्छा जेवढ्या पूर्ण असतील त्या पूर्ण करत आणि दोन ओळी देऊ की शेणी देऊ तुम्हाला. सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की सगळ्यांनी बोलत जायचं बरं का. आणि तुम्हाला ना मी नवीन गाणी काही केली आहे श्रीगीता देतो पण नवीन गाणी ऐकलं होतं आणि ते म्हणजे कसं की मी भावना त्याच्यामध्ये काय लिहिल्या होत्या आणि मी काय लिहितो मी लिहित नसतो. तुम्ही साई जन्म घे पुन्हा ऐकलं की ना कोणी ना ऐकलं. गे रे गे साई जन्म घे पुन्हा मानवा तू विसरू नको शिर्डीच्या साईला तुला खांद्यावर घेईन ये रे बा साई बाबा. ही सगळी पालख्यांसाठी बनवली आणि मी गाणी केली. तुम्ही ऐकली नसतील ना तर मी घडलो नसतो, मला नाव मिळालं नसतं. तुम्ही जर अमिताभ बच्चनचे सिनेमे पाहिले नसते तर अमिताभ सुद्धा घडला नसता. म्हणून पहिला देव हे श्रोते असतात आमच्यासाठी. ओम साईराम. मी नेहमी विचार करतो की 12 फेब्रुवारीला येईल तिथे मंदिराकडे जाईल कारण ते मंदिर आहे ना एक माझं आठवण आहे. विरारचं मंदिर ही माझी मी कार्यक्रम करायला बघतो फक्त नमस्कार करायला नाही. 12 तारखेला एक वेळेस एक दोन वेळेस गेलो पहिल्यांदा बाबांना खांद्यावर घेऊन आला तर आपण तेच लावूया आणि त्याच्यामध्ये ना हक्काची शब्द असेल की हक्काची शब्द की मी येईल किती त्रास झाला ना पायाला फोड आली तरी चालली पण बाबा मी शिर्डीला येईल. आपण सगळे कोर्स करणार मी काय मला तुला खांद्यावर घेईन तुला तुला खांद्यावर घेईन तुला
वय झालं ते येईना सुख दुःख मी सांगेना साई बाबा मी शिर्डीला
आपण पालखीसाठी कोळी गीत केलं असं आणि शब्द सुचवतात ते कोण तर सद्गुरू साईनाथ असं कोणी समजू नये की मी मुंबई ते शिर्डी वसई ते शिर्डी विरार ते शिर्डी मी चालत गेलो मला चालत घेऊन गेले मला चालत घेऊन गेले माझी इच्छा होती म्हणून आपण काय केलं राजाने राज घेऊन चालले साईवाडीला सगळे सुखरूप आहेत ना आपल्यातले बाबा घेऊन जात आहेत ना कोण घेऊन जाते राजाने राज घेऊन चालले साईवाडीला पालखी निघाले शिर्डीला साईबाबाच्या भेटीला असे एक नवीन गाणं तुम्हाला सीट पाठवून देतो तर तुम्ही ऐकत जाल कोणी इथंच होतं समीर राज घेऊन चालला चालले वारीला हे राजा फिराज घेऊन चालले वारीला
आपल्याला कमी वेळात काहीतरी ऐकूया असेच विचार निघाले आणि खरं तर मी आनंदीला नाही करतो. बाबांच्या शरणाला हातात पेन असतो तर तिथे लावतो आणि बाबांना सांगतो बाबा जे येईल ना हे मनापासून आलं पाहिजे लिहिले गेलं पाहिजे आणि मग असं सुचतं काहीतरी. साई भक्तांची सकाळ होते साईनामाने आणि रात्र होते साईनामाने. आणि शताब्दी आहे, आता शताब्दी आहे. आपण साई भक्त एकदम निश्चित काही झालं तरी बाबांवर, आजारपण आलं बाबांवर, घरी दुःख आलं सुख आलं तरी बाबांना आपण आठवतो. मग असे विचार आले की बाबा शताब्दी वर्ष आहे तुम्ही आमच्याबरोबर अदृश्य रूपाने असता शरीर रूपी बाबा आम्हाला भेटले नाही. मला आता शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. मला असे विचार आले असे विचार आले साईंच्या आठवणीशिवाय जगणे नाही काय. जर आठवण बाबांची नाही आली तर काय करायचं उपयोग आहे असं मला वाटतं. बाबांची आठवण झाली नाही तर जगायचा काय उपयोग आहे. आणि असा एकही दिवस गेला नाही बाबांच्या आठवणीशिवाय. आजही आम्ही आठवण राहतो 100 वर्ष बाबांनी तरी आजही आम्ही पालख्या काढतो आणि आठवण काढतो. तुम्हाला 2 लाईन ऐकवतो खरंच तुमची कमाली आहे. साईंच्या आठवणीशिवाय जगणे नाही काय. बरं ना. साईंच्या आठवणीशिवाय जगणे नाही काय. असा एकही दिवस गेला नाही. भाग्यवान समजेल मला स्वतः म्हणून लिहिलं
ही माझी समाधी आहे ना ही तुमच्यासाठी आहे. आता मी जातो आहे. जर तुम्हाला वेळ पडली तर या समाधीवर या, इथे माथा टेका, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे सांगाल ह्या तुरुंगातून माझे हाडे तुमच्या बरोबर बोलतील. हे बाबांचं वचन आहे. जो साई भक्त बाजूला झोपलेला असेल किंवा समोर आला साईराम त्यामुळे की नाही समजू रे मी साईराम जेवलं तरी जेवलं बाबू साईराम. एकही दिवस चाललाय का असा ह्या 9 दिवसात आपला कोणाचा ओम साईराम.